सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 31 जुलै 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. पुढील 48 तासात राज्यात धुवाधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून आगामी 2 दिवस विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने एकूण 10 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर अलर्ट जारी केला असून नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 42% अधिक पाऊस. जावळीत सर्वाधिक, महाबळेश्वरमध्ये 2248 मिलीमीटरची नोंद. सातारा जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावली असून 31 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरीचे 142% पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात 307 मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत 437.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात 518 मिलीमीटर पाऊस झाला असून हा सरासरीच्या 103% आहे. जून ते सप्टेंबर या संपूर्ण हंगामाच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 58.5% पाऊस पूर्ण झाला आहे. कोयना धरणाचे 6 दरवाजे 1 फुटावर. कोयना धरण परिसरात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जलसागराची पाणीपातळी वाढत असून गुरुवार दिनांक 3 जुलै सायंकाळी 5 वाजता एकूण पाणीपातळी 85 टीएमसी म्हणजेच 80% झाली आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 5079 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. माझा मृत्यू झाल्यास माजी मंत्र्यांचा पीए जबाबदार. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या सुसाईड नोटने खबर. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या फलटण जिल्हा रुग्णालयात आणखी एका संवेदनशील घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या हातावर संशयातून मृत्यू झाल्यास माजी मंत्र्यांचा पीए जबाबदार असा मजकूर लिहिल्याने व त्याची छायाचित्र सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयित शोधासाठी 2 पथके स्थापन करण्यात आली आहेत. बनवडी तालुका कोरेगाव येथील एका शेतकऱ्याची व्हॉट्सअपवर एपीके फाईल पाठवून 7,63,000ची ऑनलाईन फसवणूक. बनवडी तालुका कोरेगावातील एका शेतकऱ्याची व्हॉट्सअपद्वारे एपीके फाईल पाठवून तब्बल 7,63,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वाटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की सर्जेराव व्यंकट नलगे वय 68 व्यवसाय शेती राहणार बनवडी तालुका जिल्हा सातारा यांच्या मोबाईलवर दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सुमारास एक अज्ञात मोबाईल क्रमांकावरून आरटीओ चलन नावाची एपीके फाईल व्हॉट्सअपवर प्राप्त झाली. सदर फाईल उघडताच मोबाईल हॅक झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 28 जुलै संबंधित बँकेतून कॉल आला असता त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे 7,63,000 रुपये काढले गेल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील 250 जलजीवन पाणी पुरवठा योजनांना ब्रेक. शासनाच्या निर्णयाने पाणी योजनांचा बोजवारा. रखडलेल्या कामांचा निधी बंद. राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार ज्या जुन्या रेट्रो फिटिंग पाणी पुरवठा योजनांची कामे 50% पेक्षा कमी झाली आहे त्या योजनांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. तसेच ज्या नवीन योजनांचे काम 25% पेक्षा कमी झाले आहे त्यांनाही ब्रेक लावण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 250 योजनांना आता गरगर लागली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अपूर्ण आणि रखडलेल्या कामांना निधी मिळणे बंद झाले आहे. वेणेगाव रस्त्यावर पुन्हा बिबट्या. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. सातारा तालुक्यातील जावळवाडी वेणेगाव मार्गावरील उसाच्या शेतात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात बिबट्या दिसल्याची घटना घडली. त्यामुळे मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. उमरामधील स्टेट बँकेच्या खातेदारावर सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म एनसीआरपी व महाराष्ट्र सायबरच्या माहिती विश्लेषण सायबर फसवणुकीची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमरज शाखेतून एका खातेदाराने चेकद्वारे काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका बँक खात्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार संबंधित रंगनाथ पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय अंतर्गत कार्यरत असलेले सायबर गुन्हे रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मवर एनसीआरपी देशातील सायबर फसवणुकीच्या तक्रार नोंदवली जातात. या पोर्टलवर फसवणुकीची रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा झाली, ती उघड झाली किंवा चेकद्वारे काढण्यात आली याची माहिती उपलब्ध होते. 65 वर्षात कोयना विभागातील पाऊस बदलला. निसर्ग पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास गरजेचा, तज्ञांकडून मार्गदर्शन गरजेचे. कोयना परिसरात सन 1961 ते 2026 या 65 वर्षाच्या कालखंडात पावसाचे अनेक चढउतार पाहायला मिळाले. कधी महाकाय पावसामुळे महापूर, ओला दुष्काळ तर कधी पाण्यावर झालेले अनुभव आहेत. कोयना धरण निर्मितीनंतर पाणी अडवण्याचे फार मोठे काम झाल्याने यातून राज्यासह सिंचनासह वीज मिळाली. परिणाम दरवर्षी पडणारा एकूण पाऊस, अलीकडच्या काळात कमी कालामध्ये विक्रमी पाऊस, ग्लोबल वॉर्मिंगचे धोके लक्षात घेता यावर पर्यावरण रक्षणावर अधिक भर देणे हे भविष्याचे निदान करत असल्याचे याकडून स्पष्ट होते. रांजणी तालुका फलटण येथे 25 लाखांची स्फोटके जप्त. दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक. रांजणी पुनर्वसन तालुका फलटण येथील मराठी बंदी शाळेच्या मैदानात उभ्या असलेल्या फलटण ग्रामीण पोलिसांनी 25 लाख रुपये बेकायदा सोल्युशनचा साठा जप्त करला. या कारवाईत ट्रकसह स्फोटके ताब्यात घेण्यात आले असून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. हेमराज महावीर जाट, मूळ राहणार बिलवाडा राजस्थान, सध्या राहणार बरड,
तालुका फलटण असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.